राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या अंतर्गत 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी आणि 48,000 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलाय। अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली। आमदार पाटील यांनी सांगितले की या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठीही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत। विजेच्या थकबाकीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, तो आता कायम स्वरूपी सुटणार आहे। या निर्णयामुळे शेतकरी आता कर्जमुक्त होऊन नव्या जोमानं शेतीकडे वळेल आणि राज्याच्या कृषी उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वासही आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केलाय। या विषयातली माहिती ॲडिशनल मला द्यायची आहे की ज्या पांदन रस्त्याच्या योजनेबद्दल मी सांगितलं ते राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून पांदन रस्त्याची योजना ही यशस्वी करण्यासाठी तयारी तर केलीच गेली, त्याचं इम्प्लिमेंटेशन तर सुरू केलंच गेलं, पण त्याचबरोबरीनं आमच्या शेतकरी महिलांसाठी म्हणजे ज्या शेतात काम करणारे शेतमजूर आहेत, ज्या महिला आहेत, यांना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी त्यांना विशेष प्रमाणपत्र दिलं जाईल आणि शेतकऱ्यांना जे लाभ सरकारी योजनातून मिळतात ते आमच्या शेतकरी महिलेला सुद्धा मिळतील, त्यासाठीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं जाईल। ही योजना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे। 7/12 वरती आमच्या ज्या काही बांधवांची नावं असतात, खास करून ज्यामध्ये पहिलं नाव आमच्या पुरुष सहकार्याचं असतं, पुरुष सहकार्याच्या मान्यतेने आता त्याच्या परिवारातल्या महिलेचं नाव सुद्धा 7/12 वर टाकलं जाईल, असा निर्णय सुद्धा सरकारने केलेला आहे। आणि असे लँडमार्क निर्णय करणारे महसूल मंत्री योगायोगानं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान या निमित्तानं 31 जुलै आणि 1 ऑगस्ट या 2 दिवशी आपल्या जिल्ह्यात अलिबागमध्ये येणार आहेत आणि 2 दिवसाचा त्यांचा विस्तृत या विषयाचा दौरा आहे। पहिल्या दिवशी प्रशासकीय बैठका आणि त्याला अनुसरून अनेक कार्यक्रम, काही विषयांची क्षेत्रीय पाहणी आणि नागरिकांची निवेदनं स्वीकारणं असा कार्यक्रम, आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान त्या माध्यमातून अनेक विषयांचे, अनेक योजनांचे थेट लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना मिळतील याची योजना, ज्या माध्यमातून त्याच एकाच दिवशी हजारो लाभार्थी तयार होतील अशी तरतूद, आणि त्या माध्यमातून नागरिकांची निवेदनं स्वीकारून अनेक विषयांचा जागेवर निपटारा, अनेक विषयांच्या ज्याला प्रक्रिया करावी लागेल अशा विषयांमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आदेश, अशा प्रकारचं या निवेदनांचं स्वरूप असा हा दौरा त्या ठिकाणी असणार आहे। पत्रकार बांधवांची सुद्धा आदरणीय मंत्री महोदय संवाद करणार आहेत, तो सुद्धा कार्यक्रम त्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाची माहिती सुद्धा या निमित्तानं आपल्याला दिली। 31 तारीख आणि 1 ऑगस्ट त्या ठिकाणी या विषयाची माहिती सुद्धा आपल्याला दिली आणि या पत्रकार परिषदेचं आमंत्रण सुद्धा